नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण धडा 9 मोबाईल आणि पुस्तक इयत्ता 3 विषय मराठी इंग्रजी मीडियम. चला शिकून घेऊया. ऐका आणि वाचा. मोबाईल आहे, पुस्तक आहे. मोबाईल. अरे आज तू खूप शांत आहेस. पुस्तक. हो, मी सर्वांना शांतपणे शिकवतो. मोबाईल म्हणतो पुस्तकाला, आज तू खूप शांत आहेस. का शांत आहेस? तर पुस्तक म्हणाला, मी सर्वांना शांतपणे शिकवतो. मोबाईल. हो, मी सर्वांना ध्वनिफितीद्वारे आणि चित्रफितीद्वारे शिकवतो. मोबाईल म्हणाला, मी सर्वांना आवाजाने, ध्वनिफिती म्हणजे आवाजाने आणि चित्र दाखवून शिकवतो. पुस्तक. अरे शिकवण्याच्या 2 पद्धती खूप उपयोगी आहेत. मग पुस्तक म्हणाला, शिकवण्याच्या 2 पद्धती आहेत, त्या खूप उपयोगी आहेत. मोबाईल. तुला माहित आहे का, मुलांना माझ्यामुळेच पटकन समजते. पुस्तक. मुलांना मी शिकवल्यामुळे नीट लक्षात राहते. मोबाईल म्हणाला, की तुला माहित आहे का, मुलांना जे सगळं समजतं अभ्यासातलं ते माझ्यामुळे शिकवतंय. पुस्तक. मुलांना मी शिकवल्यामुळे नीट लक्षात राहतं. मग पुस्तक म्हणाला, मुलांना मी शिकवल्यामुळेच ते सगळ्यांना नीट लक्षात राहतं. मी काय माझ्याकडून पुस्तक वाचतात, शिकतात, त्यामुळे त्यांना नीट लक्षात राहतं. मोबाईल. अरे असू दे, मला वाटते आपण दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहोत. मग मोबाईल म्हणाला, अरे असू दे, मला पण वाटतं की आपण दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहोत. पुस्तक. हो नक्कीच, आपण एकमेकांना पूरक आहोत. मग पुस्तक म्हणाला, हो नक्कीच, आपण चांगले मित्र आहोत, आपण एकमेकांना पूरक आहोत. मोबाईल. मुलांना शिकण्यासाठी, संदर्भासाठी आपल्या दोघांचाही उपयोग होतो. मुलांना शिकण्यासाठी, संदर्भासाठी. संदर्भ म्हणजे काय असतं, आपण जे काय शिकतो ते आपण पुस्तकातून शिकतो, तर दोघांचा उपयोग होतो. पुस्तक म्हणाला, हो मित्र, अगदी बरोबर आहे. हो मित्र, अगदी बरोबर आहे. म्हणजे हा पुस्तक आणि मोबाईल यांच्यामधला संवाद आहे. दोघं एकमेकांना पूरक आहेत, दोघं एकमेकांचा उपयोग करून शिकतात, पुढे जातात. आता पुढे. आम्हाला हे समजलं. आपल्याला प्रश्नाचे उत्तर लिहायचे. पुस्तक कसे शिकवते? पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, पुस्तक शांतपणे शिकवते. मुलांना पटकन समजण्यास कोण मोबाईल मदत करतो? तर मुलांना पटकन समजण्यास मोबाईल मदत करतो. हे झालं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय, तर मी हे रब करतोय. नंतर तुम्ही बघून लिहा. व्हिडिओमध्ये ते आलंच असेल. तर पुढचा प्रश्न. प्रश्न 3. एकमेकांचे मित्र कोण? पुस्तक आणि मोबाईल एकमेकांचे मित्र आहेत. पुस्तक आणि मोबाईल एकमेकांचे मित्र आहेत. चित्रफितीद्वारे कोण शिकवते? तर मोबाईल अशा प्रकारे 4 प्रश्न झाले आहेत आपले. आता पुढचा. प्रश्न 2. उपयोग लिहा. मोबाईल ध्वनीद्वारे शिकवते. चित्रफितीद्वारे शिकवते. पटकन समजण्यास मदत करते. आता पुस्तक. शांतपणे शिकवते. समजण्यास मदत करते. नीट लक्षात ठेवते. मोबाईल व पुस्तकांचा योग्य वापर तुम्ही कसा कराल? तर मोबाईल व पुस्तक आपण एकत्र वापरून त्यांना आपण मोबाईल व पुस्तक आपण एकत्र वापरून त्यांचा वापर आपण अभ्यासात चांगली प्रगती करण्यासाठी करू शकतो. योग्य की अयोग्य लिहा. याच्यामध्ये चूक बरोबर मी अशी कोण करतो? योग्य असेल तर बरोबर, अयोग्य असेल तर अशी कोण करतो? प्रश्न 1. योग्य की अयोग्य? मोबाईल शांतपणे शिकवतो? नाही. पुस्तक शांतपणे शिकवते. पुस्तक आपले लक्ष वाढवते? हो, पुस्तक आपले लक्ष वाढवते. मोबाईल आणि पुस्तक हे शत्रू आहेत? अयोग्य. मोबाईल आणि पुस्तक मित्र आहेत. मोबाईल पुस्तक एकमेकांना पूरक आहेत? तर हो, मोबाईल आणि पुस्तक एकमेकांना पूरक आहेत.
पुस्तके मोबाईल ज्ञान मिळवण्याचे साधन आहेत. पुस्तके ज्ञान मिळवण्याचे साधन आहे. पुस्तके वाचून डोळ्यांवर कमी ताण येतो, मनावर एकाग्रता वाढते. मुलांनी पुस्तक वाचण्याची सवय स्वतःला लावायला हवी, ज्यामुळे पुस्तक वाचण्याचे संस्कार होतील. मोबाईल हे माहिती देण्याचे इलेक्ट्रॉनिक साधन आहे. मोबाईलमध्ये हजारो पुस्तकांचा सॉफ्ट फाईल्स साठवता येतात. मोबाईल आपल्यासोबत कुठेही घेऊन जाता येते. मोबाईलद्वारे अधिकाधिक माहिती कमी वेळात उपलब्ध होते. मोबाईलच्या अतिवापरापासून दूर राहणे आवश्यक आहे. अशा प्रकारे पुस्तक आणि मोबाईल हा आपला धडा शिकून झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपली व्हिडिओ पोहोचवण्यास मदत करा. धन्यवाद.